डेक्कन मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड या मायनिंगच्या माध्यमातून कोट्यावधीचा महसूल शासनाचा बुडवला गेला हे आमच्या निदर्शनात आलेलं आहे। यामध्ये ह्या 3 मायनिंग होत्या आणि यामध्ये एका मायनिंगला तर परमिशनच नव्हती। अशा प्रकारचा या सगळ्या मोठा घोटाळा आहे। या संदर्भात जिल्हा प्रमुख सन्माननीय दुरी साहेब बोलतील, परंतु या ठिकाणी संबंधित अधिकारी, संबंधित आमदार, संबंधित पालकमंत्री असतील, या जिल्ह्याचे खासदार असतील, या सगळ्या मोठा भ्रष्टाचार होत असताना, शासनाच्या महसूलची लूट होत असताना किंवा फसवणूक होत असताना शासनाची, दुसरीकडे महागाई वाढते। महत्त्वाचा विषय कसा आहे की लाडकी बहीण असेल, महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून जातंय, तिजोरीचा खळखळाट होतोय, अशा तऱ्हेची शासनाची फसवणूक होते आणि त्याचा भुर्दंड मात्र कोणाला होतोय तर सर्वसामान्य जनतेला होतोय, कारण त्याचा भर हा महागाईवर होतो। अशा तऱ्हेचा भ्रष्टाचार करत असताना, अशा तऱ्हेचा हे जर योग्य पद्धतीने या ठिकाणी अधिकारी वर्ग असतील, लोकप्रतिनिधी जर काम केलं असतं तर हा कोट्यावधीचा निधी शासनाच्या तिजोरीत जमा झाला असता, परंतु याचा भुर्दंड कुठेतरी सर्वसामान्य जनतेला पडतोय। आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे की हा शासनाचा निधी कुठेतरी जेनी कोणी खाल्लाय आणि ह्याला जे कोण वरदस्त देत आहेत, म्हणजे जे कोण ह्याचे आका आहेत, हे आका जनतेसमोर आणायचे आहेत। आम्हाला येणाऱ्या काळात ज्या ज्या लोकप्रतिनिधी असतील, हे सगळ्यांचे हात यामध्ये बरबटलेले आहेत, कारण एवढी मोठी मायनिंग या ठिकाणी चालू आहेत आणि ती भर पावसात कोसळली सुद्धा असताना सुद्धा कुठचाही दंडात्मक कारवाई झालेली नाही। त्याच्यामुळे येणाऱ्या काळात दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, अशा तऱ्हेची आमची जिल्हा प्रमुख बाबूराव दुरी यांच्या मार्फत मागणी असेल। सर्वसामान्यांची फसवणूक आणि या ठिकाणी महसूल कुठेतरी बुडवला जातोय शासनाचा, याच्यावर कुठेतरी योग्य कोणाचं तरी लक्ष आहे, हे प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधीच्या लक्षात आणून द्यायचंय आम्हाला, म्हणून ही आजची पत्रकार परिषद आहे।